गुरुचा अर्थ असा असतो की तो आपल्या सिलॅबसला समजावून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करेल. हे सर्व काही गुरूंचं काम असतं. तर आमचे धर्मगुरू हे नकली होते. ते अज्ञानी होते कलियुगातील. त्यांना आमचे धर्मग्रंथ समजले नाहीत. आपल्या सिलॅबसशी ते परिचित नव्हते, ज्या कारणाने आमच्यात विभाजन होत गेलं. कोणी हिंदू बनलं, कोणी मुसलमान बनलं, कोणी शीख बनलं, तर कोणी ईसाई बनलं. आणि यानंतर आता पहा, कलियुगाच्या या थोड्याशाच वेळात 100-150 वर्षांच्या आतच कितीतरी पंथ बनवले गेले. त्यांचं कुठे नामोनिशाण नव्हतं. तर या काल भगवानाने या नकली गुरूंच्या कारणानं, जे ना वेद समजत होते, ना पुराणांशी परिचित, ना गीतेशी परिचित, यांनी लोकवेद ऐकून आम्हाला इतक्या कर्मकांडात फसवलं. सामान्य व्यक्तीसुद्धा चिंतित झाला, दुःखी झाला ही कर्मकांड करता करता. तर पुण्यात्म्यांनो, ह्या समस्येचं समाधान करण्यासाठी स्वतः परमेश्वर आले. हे परमात्मा 4ही युगात येतात. हे आमचे पिता आहेत, हे आमचे हमदर्द आहेत, हे आमचे मूळ मालक. आम्ही यांची संतान आहोत. आपल्या संतानाची चिंता माता पित्यालाच असू शकते. दुसरे नेक आत्मा आहेत, जे थोडा वेळ सहानुभूती दाखवतात, पण कायमचे त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. तर अशा प्रकारे त्या परमेश्वराला आमच्यावर दया आली की माझी मुलं खूप दुःखी झाली आहेत. त्यांनी चूक तर केली होती, मोठी भयंकर. तरीही म्हणतात, माता पिता मुलांचे शेकडो अवगुणांना सुद्धा माफ करायला तयार असतात, जर ते सुधारणार असतील. तर हाच विचार करून परमात्मा येतात की कदाचित यांची बुद्धी ठिकाणावर आली असेल आणि हे मानतील माझं म्हणणं आणि येतील ते सतलोकात, जिथे यांना काही कष्ट नाहीत, दुःख नाही, कोणताही जन्म आणि मृत्यू नाही. आता पुण्यात्म्यांनो, ह्या काल भगवानाने अशी कमाल केली. हे नकली पंथ चालवले, सतलोकाचा महिमा गाणारे आणि भक्ती सांगणारे. यांना सतलोकाबाबत माहीत नाही. त्यांना त्या परमात्म्याच्या भक्तिविधीचं ज्ञान नाही. आणि करोडो व्यक्तींना त्यांची दिशाभूल करून देऊन शांत बसवलं, निश्चिंत बसवलं. कारण एक परंपरा पडत गेली. 100 वर्ष, 150 वर्ष, जे 50-60 वर्षात काही पंथ पडले, तर त्यांची मुलं तर आपल्या आईवडिलांसोबत लहानपणापासून जात असत, येत असत. जसं त्यांनी ज्ञान दिलं ते त्यांनी ग्रहण केलं, नो ऑब्जेक्शन. जसं की आम्ही हिंदू धर्मात जन्म घेतल्यामुळे आम्ही आमच्या परंपरागत पूजाविधीसाठी आमच्या आईवडिलांसोबत जिथे जिथे मंदिरात जातो, तीर्थक्षेत्री जातो, आम्ही त्यालाच सर्वश्रेष्ठ मानलं, त्यातच संतुष्ट राहिलो. तर हे इतकं जटिल, एवढी जटिल समस्या करून टाकली या अज्ञानी ऋषींनी, महर्षींनी, गुरूंनी, मंडलेश्वरांनी आणि या आचार्यांनी, की आम्हाला हे समजेन असं झालं की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. सगळे आपली आपली डफळी वाजवतायत. कोणी म्हणतायत ह्या 5 नावांनी मोक्ष आहे, कोणी म्हणतायत हरे राम हरे कृष्णने मोक्ष आहे, कोणी म्हणतायत 3 नावं आहेत, कोणी 5 नावं सांगतात, ओंकार, निरंकार, ज्योत, निरंजन आणि हे सतनाम आदी. कोणी अकाल मूर्त शब्द स्वरूपी राम, सत्पुरुष हे मंत्र दिलेत, मुलांची खेळणी. त्याला काही प्रमाण नाही. कोणा संतांच्या इतिहासात नाहीत ज्यांनी ईश्वर प्राप्त केला, ना कुठल्या ग्रंथात, ना संतमताच्या इतिहासात, ना संतमता परमेश्वर कबीर साहेबांपासून चाललं. आणि हे सर्व संत मानतात, पंथ मानतात की कबीर साहेबांच्या आधी कुठलं संतमत नव्हतं. ते 600 वर्षांपूर्वीचं संतमत आणि हे 100 वर्ष चालत आलेलं आपलं मनमत, मनमुखी साधना करतायत हे लोक. तर या सगळ्याचं निवारण करण्यासाठी परमेश्वराला स्वतःच यावं लागतं.
आता इथं जेवढे गुरु आहेत, धर्मगुरू आहेत, आचार्य आहेत, शंकराचार्य आहेत किंवा कोणी मंडलेश्वर महंत आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.